आपल्या म्हणजे वडिलांच्या लहानपणी वगैरे भरपूर मासे मिळायचे, पण आता समुद्रात मासेच मिळत नाही. याचं रिझन काय? त्याचं रिझन पण सांगतो. त्याच्यावर पण कोणी अभ्यास केला नाही. चांगला प्रश्न विचारला असतो. पूर्वीचे लोक होते ना, म्हणजे आमच्या आजोबांनी, त्यांची जाळे आहेत माझ्याकडे, टायरच्या सुताची जाळे असायची. टायरच्या सुताची म्हणजे ते कॉटन सारखे असायचे, कापडासारखे. आणि त्यांचा जो मेस साईज, आपण इंग्लिशमध्ये मेस साईज बोलतो, नाही तर आमच्या भाषेत आंगळी बोलतात किंवा आशी बोलतात. त्या आशीचं साईज आहे ना, ते 4 आंगळी होतं किंवा 3 आंगळी होतं. त्याच्यामुळे ह्या साईजचे मासे ना आतमध्ये निघून जायचे, आर पार होऊन जायचे. त्यामुळे त्या माशांची मरण व्हायचं नाही, समजा ते जिवंत राहायचे. आणि मोठी जी साईज होती ना तेवढीच फक्त मिळायची आणि त्याचे 4 पैसे चांगले यायचे. आणि ती पैदास वाढली, छोटे मासे मेले गेले नाही. आणि ती जाळी पण अडकली ना तरी ती पुसून जायची म्हणजे ती विघटन होऊन जायचं त्याचं पाण्यामध्ये 1 वर्षभरामध्ये. म्हणजे पुढच्या सीझनचे मासे परत पैदास व्हायला तयार आहेत. आता तसं नाही. आता गिलनेट आलं, हे नवीन फॅशन काढली गिलनेटची. पण ऍक्च्युली हे लोकांना समजत नाही की गिलनेटमुळे काय प्रॉब्लेम होतो. नवीन पर्सनेट फिश आणि दुसरी ही पर्सन नेट फिश. मग ती मोठी पर्सन बोट असून देत की छोटे मिनी पर्सन असून देत, यांना पण माझ्या मते म्हणजे जो मच्छीमार माझं बोलणं ऐकेल त्याला कुठेतरी इकडे त्याला समजेल की हा सागर बरोबर बोलतोय. पण इकडून ऐकणारे असतील ना, ते म्हणतील हा सागर चुकीचं बोलतोय. मी जर तुमच्या मुलांचं जर भवितव्य जर लक्षात घेतलात, तुम्ही सर्व बोटीनी 5 वावाच्या बाहेर जाऊन फिशिंग करायला पाहिजे. 5 वावाच्या आतमध्ये फिशिंगच करायची नाही. त्याच्या आतमध्ये कोणी करायची तर रापण कंपन्या. आज रापण कंपन्या जे विकायला भाग पडले ना, हे कशामुळे? सगळे तांबडेला माझ्या माहितीनुसार मी 2री मध्ये असताना ना, नाही म्हटलं तरी 9 होते, समजलं. त्याच्यामध्ये आता एक पण शिल्लक नाही, सगळे बंद झाले, सगळे विकून टाकले लोकांनी. का तर हे बाकीच्या बोटी किनाऱ्यापासून फिशिंग करतात. मग किनाऱ्याचा मासा सगळा संपला, रापण कंपन्या संपले, माणसांचा इन्कम सोर्स संपला. माणसं विचार करतात, अरे आपण एवढी लावतो, दिवसाला 3-3, 4-4 मासेच मिळत नाही, तर कशाला ठेवायचे? उगाच लोकांचं खर्च, टाइम वेस्टेज होतो, त्या बोटीचा खर्च असतो, जाळ्यांचा खर्च असतो, त्याशी विकून टाकूया. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा.